आणि या नाटकाची जाहिरात जर तुम्ही पाहिली असेल तर ती टॅगलाईन फार सॉलिड आहे की विदूषकाच्या सल्ल्याने राज्य चालवता येत नाही. हा टोमणा कोणाला आहे? हे दुर्दैव आहे आपलं की 2500 वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती, जी बदलण्याकरता या एका सामान्य शिक्षकानं एवढा मोठा व्याप उभारला आणि 2500 वर्षानंतर आपण आसपास पाहतोय तर जवळपास तसंच काहीच आपल्याला दिसतंय. ज्यानं अख्खं राष्ट्र उभारणीचं कार्य केलं तो एक शेंडीची गाठ सोडली म्हणून करेल इतका क्षुद्र विचाराचा असेल. जसं सावरकरांनी एके ठिकाणी म्हटलंय की ज्या गोष्टी 100 भाषणांनी साध्य करता येते ते एका नाटकाने. खरी. नमस्कार मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मी सौमित्र पोटे. आज आपल्यासोबत आहेत अभिनेते, निर्माते, अनुवादक अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावणारे कलाकार शैलेश दातार. मी तुमचं खूप स्वागत करतो शैलेशजी. गेल्या काही दिवसांपासून पेपरमध्ये सतत एक जाहिरात येते आणि त्याच्यामध्ये त्यांचा एक फोटो असतो. त्या नाटकाचं नाव आहे चाणक्य. तर चाणक्य हे नाटक गेल्या कधी पहिला प्रयोग झाला होता? 19 ऑगस्टला. 19 ऑगस्टपासून हे नाटक रंगभूमीवर आहे. त्याचे आता 20 प्रयोग झालेत ॲज ऑफ नाऊ. आणि हे नाटक लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचावं, कारण चाणक्य हे फार महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे आणि पर्सनॅलिटी आहे. तर मग हे नाटक काय आहे, हे नाटक काय सांगतं, हे नाटक का करावंसं वाटलं, या सगळ्याच अनुषंगानं आपण आज बोलूया. अवश्य. तर अगदी पहिला प्रश्न असा की चाणक्याच्या या नाटकाच्या निर्मितीमध्ये अभिजात क्रिएशन्स आहे आणि तुम्ही निर्माते म्हणून आलात त्याच्यामध्ये, आणि मिलाप थिएटर्स पण आहे. तर निर्मिती करावी, मुळात आपण चाणक्याची निर्मिती करूया असं का वाटलं? नाही, पहिला ऑब्जेक्टिव्ह, पहिला हेतू हाच होता की हे नाटक करायचं आहे आपल्याला. हे गेली बरीच वर्ष माझ्या मनात घोळत असलेलं नाटक आहे. आणि केवळ नाटकच नव्हे, ही व्यक्तिरेखा ही खूप वर्ष माझ्या डोक्यात आहे. माझं त्या अनुषंगानं गेली अनेक वर्ष, मी खूप फॅनॅटिक रीडर आहे. मी वाटेल ते आणि वाटेल तसं आणि सतत वाचत असतो. त्यातल्या काही व्यक्तिरेखा ज्या खूप मला आवडतात, ज्या अजून वाचाव्याशा, त्याबद्दल जाणून घ्यावं असं वाटतं, अशा व्यक्तिरेखांमधली ती एक प्रमुख व्यक्तिरेखा आहे. तर त्या विषयाबद्दल मी वाचत होतो. मधल्या काळात मी चाणक्यावरचं जे हिंदी नाटक आहे त्याच्यात मी कामही करत होतो. त्यानंतर ते अजून डोक्यात आलं आणि हे नाटक आपल्याला करायलाच हवं. आणि जेव्हा शोधाशोध केली तेव्हा असं लक्षात आलं की मराठीत असं काहीच झालेलं नाही फारसं. डॉक्टर लागूनी खूप वर्षांपूर्वी आर्य चाणक्यचे काही प्रयोग केले होते. त्यानंतर लमो बांदेकरांच्या चाणक्य नावाच्या नाटकाचं आविष्कारणी मंचन केलं होतं. मला वाटतं 10-15 प्रयोग झाले असतील त्याचे. पण व्यावसायिक रंगभूमी ज्याला जी खरं तर आपल्या अख्ख्या भारतामध्ये मराठीमध्येच ती आहे, जिकडे खूप वेगवेगळ्या विषयांवर नाटकं झाली. मुद्रा राक्षसचं सुद्धा प्रॉपर अनुवाद किंवा रूपांतर मराठीत त्या मानानं काहीच झालेलं नाही. म्हणजे जो निदान तो काळ आहे, त्या कालखंडाचा कुठेतरी एक इंटरसेक्शन तिथं आहे, तर तेही झालेलं नाही. त्यामुळे मराठीत कोणीच केलेलं नाही असा विचार होता. तोपर्यंत हे नाटक व्हायला पाहिजे एवढाच विचार होता. पण नंतर एक दिवस अचानक मला ते मुखोद्गत होतंच नाटक. आणि मी वॉकला जात असे तेव्हा रोज एक अंक त्याचा म्हटला जात असे मनातल्या मनात, हिंदीतल्या तो म्हटला जात असे. आणि जे मी करत नव्हतो किंवा करू शकलो नव्हतो, मी ते कॅरेक्टर करत असताना, मी अमात्य राक्षसाचं कॅरेक्टर करायचं, ते करत असताना मी जे करू शकलो नव्हतो किंवा मला ज्या गोष्टी दिसल्या नव्हत्या पण त्या स्क्रिप्टमध्ये आहेत किंवा मला त्या अशा दिसतात, अशा प्रकारच्या मनात काय काय चालू होतं. एक दिवस लिहायला बसलो आणि एक सीन लिहून काढला मराठीमध्ये. आणि तो वाचल्यानंतर असं लक्षात आलं की अरे हे 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 असंच मांडायचं बहुतेक आपल्याला. अच्छा. मग वेळ काढून, कारण त्यावेळेला खूप बिझी पण होतो, सेटवर बसल्या बसल्या अनेक उद्योग असतात, त्यामध्ये मी वाचायचो, बघायचो, त्यात आता लिहायला लागलो. आणि मग ते पुढच्या 5-6 दिवसांमध्ये मी ते सगळं लिहून काढलं. आणि म्हटलं आता हे नक्की कसं झालंय हे बघावं, म्हणून मी 1-2 रॅन्डम मित्रांना, ज्यांचा काही संबंध नाही, काही संबंध नाही, त्यांच्याशी बोलता बोलता असं वाचून दाखवलं. आणि मला एकदम खूप चांगला असा रिॲक्शन आलं की अरे हे काहीतरी अफलातून आहे, खूपच छान आहे. म्हटलं अच्छा, म्हणजे याच्यावर काम करायला हरकत नाही. मग त्याच्यावर अधिक काम केलं आणि मग ती प्रोसेस सुरू झाली. मग थोडं पुढे येऊन सांगतो की जेव्हा माझं बऱ्यापैकी एक बांधीव स्क्रिप्ट त्याचं तयार होतं, त्याच्यानंतर मी अनेक निर्मात्यांकडे गेलो. हे फार महत्त्वाचं आहे. वाचून दाखवलं. काहींनी काही रिॲक्शन दिली नाही.
काहींनी खूपच आश्वासक रिॲक्शन दिली की अरे आता आपण करूया करूच. लगेच. पुढं काही झालं नाही. मग मध्यंतरी कोविडच आला. म्हणजे त्याच्या आधीची गोष्ट आहे हो ही. हो कोविडच्या आधी मी एक नाटक करत होतो, अश्रूंची झाली फुले, मी हो. आणि सुबोध आणि आम्ही सगळे. तर त्याचा प्रयोग होता आणि मी त्याच्या प्रयोगाच्या आधी एका निर्मात्याकडे वाचायला गेलो, मित्रच आपला. तो म्हणाला बस आता याच्यापुढे कोणाकडेही वाचायचं नाही, हे नाटक मी करतोय, तो अमेरिकेला जाऊन ये, आपण प्री प्रोडक्शन सुरू करू, तालमी सुरू करू, ओपन करू. आणि काही दिवसात कोविड लागला. 2 वर्ष तशीच गेली. पण ते नाटक तेव्हाही माझ्याबरोबर सतत होतं. काहीतरी त्याच्यावर काम चालू होतं, काहीतरी विचार चालू होता. बरं, मी त्याची काहीतरी स्केचेसच काढत असे, मला कसं दिसतंय वगैरे वगैरे असे प्रकार चालू होते सगळे. आणि जेव्हा कोविड नंतर पुन्हा एकदा हे सुरू झालं आणि मी पुन्हा निर्मात्यांना भेटू लागलो, तेव्हा सगळ्यांनीच हात वर केलं की बाबा आता काही शक्य नाही. काही नवीन निर्मात्यांकडेही गेलो, त्यांनीही सांगितलं की हो चला आपण सुरू करूया. जमवाजमव केली आणि आयत्या वेळेला नाही झालं. असेही 2-3 अनुभव आले आणि खूप अस्वस्थ व्हायला लागलो मी. म्हटलं हे असं का होतंय? आणि मग माझ्या लक्षात आलं आपल्याला खूप प्रकर्षाने एखादा प्रोजेक्ट, एखादी गोष्ट सांगायची असेल, इनिशिएट करायची असेल, तर ती मी करायला हवी. बाकीचं कोणी बरोबर येत असेल तर येत राहील, पण हे मी जोपर्यंत करायचा निर्णय घेत नाही, मी इनिशिएट करत नाही ती गोष्ट, तोपर्यंत ती कदाचित होणार नाही. आणि बऱ्याच मोठ्या मोठ्या माझ्या मित्रांच्या पण प्रोजेक्टच्या संदर्भात असं झालेलं आहे की त्यांनी इनिशिएट केले ते प्रोजेक्ट. आणि मलाही वाटलं की मला इतकं आतून वाटते तर आपण करूया. मग माझ्या बायकोनेही त्याला खूप सपोर्ट केला आणि म्हटलं की नाही करच तू. आणि मग आम्ही सुरू केलं आणि माणसं जोडली गेली. मधल्या काळामध्ये कोविड नंतर आम्ही ते नाटक घेऊन अमेरिकेला अश्रूंची झाली फुले घेऊन गेलो होतो. तेव्हा प्रणव जोशी माझ्याबरोबर होता, आमच्या नाटकातच होता. तो खूप वर्ष नाटक करतोय, एक्सपेरिमेंटल थिएटर करतोय, वेगवेगळ्या प्रकारची नाटकं करतोय. तर त्याच्याशी जनरल बोलणं झालं. मग बोलता बोलता आम्ही त्यात अधिक इन्व्हॉल्व होत गेलो आणि मग नंतर मला असं वाटायला लागलं की अरे मग प्रणवनीच हे डिरेक्ट का करू नये. कारण आमचे विचार कुठेतरी सिमिलर होते. ज्या प्रकारे मांडणी करायची, ज्या विचाराची मांडणी करायची. कारण मुळात काय असतं, मला हे नाटक करताना आणि यापूर्वीचं एक नाटक करताना असं जाणवलं, त्याआधी जाणवलं नव्हतं, की आपण त्या नाटकाकडे कसं बघतो त्याच्यावर त्याची मांडणी अवलंबून असते. आणि त्याची मांडणी ही त्या विचाराच्या अनुरूप होते का हेही पाहणं आवश्यक असतं. त्या नाटकातला विचार काय आहे. बरोबर. आणि त्या बाबतीत माझी आणि प्रणवची मतं खूप जुळू लागली. ते फार महत्वाचं आहे. पण प्रणवनी तोपर्यंत कधी व्यावसायिक अशा प्रकारचं नाटक डिरेक्ट केलं नव्हतं. त्यामुळे थोडंसं त्याच्या मनात उगाचच काही कारण नसताना स्वतःबद्दल एक किलबिश होतं की अरे मी करू शकेन का, मी करावं का वगैरे वगैरे. पण तो मित्रच आहे आणि म्हणजे वेडा नाटकवाला आहे. त्यामुळे मी त्याला शेवटी कन्व्हिन्स केलं आणि एकदा त्याने ते मनावर घेतलं आणि मग मात्र आम्ही सुरूच केलं. कारण तो मग त्याच्यात घुसला, पूर्ण घुसला. आणि मग पुढचे 2 महिने आम्ही पूर्ण त्याच्यातच होतो, त्याच्यावर सगळं काम करणं. या सगळ्या ह्याच्यामध्ये निर्मितीमध्ये माझ्या बरोबर अजून 2 माणसं आली जे आमचे मित्रच आहेत. खरं तर आधीपासूनचे मित्र नव्हते, पण कुठल्या तरी कारणाने जोडली गेलेली माणसं. अशी म्हटलं ना आपण सुरू करूया, मग माणसं येतात, तसं ते होत गेलं. आणि हरिहर म्हैसकर आणि प्रसाद व्यवहारे माझे 2 मित्रही माझ्यासोबत आले आणि जमून गेलं. बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला एखादं नाटक करावंसं वाटतं, पण ते नाटक आजच्या काळाला सुसंगत असणं फार गरजेचं असतं. आणि या नाटकाची जाहिरात जर तुम्ही पाहिली असेल तर ती टॅगलाईन फार सॉलिड आहे की विदूषकाच्या सल्ल्याने राज्य चालवता येत नाही. हा टोमणा कोणाला आहे? नाही, या नाटकामध्ये हेच नव्हे, अनेक वाक्य ही वाक्य म्हणून नाही, एकतर ती विचार म्हणून येतात. आणि घेतला मारून तर सगळ्यांनाच आहे टोमणा. खरं नाही घेतला तर हे फक्त लोकांसमोर मांडलेलं आहे. कारण हे कुणासाठी कुणाला उद्देशून नाही, हे लोकांसमोर मांडणं आहे की ही परिस्थिती आहे. हे दुर्दैव आहे आपलं की 2500 वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती, जी बदलण्याकरता या एका सामान्य शिक्षकानं एवढा मोठा व्याप उभारला. आणि 2500 वर्षानंतर आपण आसपास पाहतोय तर जवळपास तसंच काहीच आपल्याला दिसतंय. आणि तू जे मगाशी म्हणालास की आजच्या काळातलं काय आहे, तर या काळातलं, या आमच्या नाटकातल्या प्रत्येक घटना, प्रत्येक कॅरेक्टर हे आजच्या काळाला अत्यंत सुसंगत असं तुम्हाला दिसेल. आणि तसा वाढून ते केलेलं नाही, ते कॅरेक्टर आहे तसं. त्याच्यात कुठेही तुम्हाला आजच्या कुठल्या कॅरेक्टरशी वेशभूषेने किंवा असं काही साधर्म्य दिसणार नाही. पण तुम्हाला लक्षात येईल की अरे हे 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 असंच असू शकतं. त्यामुळे नाटकामध्ये, आणि ती त्या नाटकाच्या संहितेतली गंमत आहे की ते इतक्या खरेपणाने मांडलंय ना, इतक्या ऑनेस्टली मांडलंय की त्यातला जो
चाणक्याचा उद्वेग असेल किंवा त्याचा जो विचार असेल तो इतका थेट मांडण्यात आलाय, इतका खरा खरा मांडण्यात आलाय की तो आजच्या काळाला त्याच्यामध्ये म्हणजे ज्याला नाटक बघायचं, मला चाणक्य बघावंसं वाटतंय, तर या नाटकात असं काय आहे की मी ते बघितलं पाहिजे? म्हणजे चाणक्य ही खूपच मोठी पर्सनॅलिटी आहे, पण हे नाटक कशावर बोलतं? म्हणजे हे नाटक पाहिल्यानंतर मला काय घेण्यासारखं आहे याच्यातून? सांगतो. मुळात काय आहे, आपल्याकडे एक इल्युजन आहे की चाणक्य, हा माहिती आहे चाणक्य काय, माहिती म्हटलं तर फारसं माहीत नसतं. त्यातल्या त्यात जर माहीत असेल तर ती शेंडीची गाठ सोडली एका राजाने आणि मग त्यांनी प्रतिज्ञा केली. ज्यानं अख्खं राष्ट्र उभारणीचं कार्य केलं तो एक शेंडीची गाठ सोडली म्हणून करेल इतका क्षुद्र विचाराचा असेल? नाही. इथपासूनच ती शोधाला खरं तर सुरुवात आहे की त्यांनी हे केलं त्याच्या मागचं नेमकं कारण काय असेल. हे नाटक बघताना म्हणजे का बघावं तर एकतर मुळात चाणक्य काय आहे हा आपल्यापर्यंत पोचलाच नाहीये नीटचा. जे थोडंफार वाचतात, ज्यांनी थोडेफार पाहिलंय, बरं पाहिलंय काय आपण, मी सुद्धा जर त्यापूर्वी जर काय पाहिलं असेल, कारण माझ्या समोर नाटक आलंच नव्हतं आणि आपण मराठी माणसं लहानपणापासून काय बघतो तर नाटक बघत असतो. मला नाटकात कुठेही ती आढळली नव्हती. करेक्ट. फार वर्षांपूर्वी डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदींनी केलेली चाणक्य नावाची मालिका असेल किंवा चंद्रगुप्त मौर्य वगैरे अशा कुठल्या तरी मालिकांमध्ये दिसलेला चाणक्य असेल, या व्यतिरिक्त आपल्या समोर चाणक्य आलेलाच नाही. तो काळ सुद्धा आलेला नाही. 320 ते 326 ते 320 BC हा जो काळ आहे, हा काळ आपल्या समोर आलाय कुठे? आपलं कनेक्टच गेलाय त्या काळाशी. आणि गंमत अशी आहे, किती आयरनी आहे बघ ही, की तो कनेक्ट गेला असून सुद्धा आपण आज तसेच आहोत आणि आज तो रिलेव्हंट आहे. तेच आज आपण तसेच आहोत, त्याच परिस्थितीत आहोत, कनेक्ट तर गेलाय. तर चाणक्य हे मुळात कॅरेक्टर काय आहे? चाणक्य म्हटलं की तो नेमका काय होता, कोण होता, हे जाणून घेण्यासाठी नाटक बघावं. तो कोण होता? तो नुसता एक शेंडीची गाठ सुटलेला ब्राह्मण होता का, शिक्षक होता का, अर्थतज्ञ होता का, आयुर्वेदाचार्य होता का, नक्षत्रशास्त्र त्याला माहित होतं का, रत्नपरीक्षा त्याला माहित होती? असंख्य विद्या ज्या एका माणसाला संपूर्णपणे ज्ञात असणं खरं तर शक्य नाही असं आपल्याला वाटेल, इतक्या विषयांचा अभ्यासक तो माणूस होता, ज्याच्यावर त्यांनी विपुल लेखन केलंय. म्हणजे त्याचं एक पुस्तक, खरं तर एक पुस्तक एका विषयाला धरून मांडलं जातं. त्याच्या कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये त्याचं जे मांडणी आहे ती 180 वेगवेगळ्या विषयावरची मांडणी आहे. मग त्याच्यात दुर्गनिर्माण शास्त्र असेल, त्याच्यात रस्ते कसावे, नगर रचना असेल, विषाचे प्रकार असतील, कारण तो रसायन अभ्यासकही होता. इतक्या विषयांवर त्याचं लेखन आहे आणि ते अतिशय सटीक लेखन आहे, अतिशय नेमकं आहे आणि सूत्रबद्ध आहे. आणि सूत्र या आपल्या संकल्पनेचाही बऱ्याच प्रमाणात तो उद्गाता आहे, पुन्हा ते रिवाईव्ह करणारा. कारण हे सगळं एवढं मोठं ज्ञान इतक्या विषयांवरचं तरी त्या सूत्रांकरवी मांडलंय. त्यामुळे मुळात पहिलं चाणक्य हे व्यक्तिमत्व काय होतं हे जाणून घेण्याकरता नाटक बघायला हवं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की या माणसाने काय केलं, काय काय केलं, त्या काळामध्ये एका सामान्य शिक्षकाचा त्याचा दृष्टिकोन इतका विशाल, इतका मोठा की जेव्हा राष्ट्र ही संकल्पना तशी अस्तित्वातही नव्हती, जनपद होती छोटी छोटी छोटी, पण हा मिळून एक जम्बूद्वीप नावाचा एक प्रदेश आहे जो भारतवर्ष म्हणून कुठेतरी गणला गेलेला आहे आणि आज त्याचं अस्तित्व उरलं नाहीये. सगळेजण आपापसातल्या मारामाऱ्यांमध्ये बिझी आहेत. अशा वेळेला परकीय आक्रमण होतंय आणि त्यावेळेला आपण या सगळ्या राजांनी आपापले मतभेद, आपापले कलह बाजूला ठेवून एकत्र येऊन त्या परकीय आक्रमणाचा सामना केला पाहिजे. हे नुसतं स्वप्न बघणारा नव्हे, याकरता काम करणारा आणि हे सगळं घडवून आणणारा असा चाणक्य होता. या व्यतिरिक्त समाजातल्या प्रत्येक महत्वाच्या स्तरांनी काय वागलं पाहिजे, काय विचार केला पाहिजे, त्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, त्यांनी कुठच्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे खऱ्या अर्थानं. म्हणजे एक अतिशय सामान्य माणूस असेल, जंगलात राहणारा आदिवासी असेल, एक सरकारी कचेरीत काम करणारा नोकर असेल, एक राजा असेल म्हणजे एखादा अधिकारी पुरुष असेल, एक शिक्षक असेल, एक वैद्य असेल, एक योद्धा असेल, एक स्टुडंट, एक विद्यार्थी असेल, या सगळ्यांचा फोकस सगळ्यात महत्त्वाचा हाच असायला हवा की बाकी सगळं काही असलं तरी माझं राष्ट्र जे आहे ते म्हणून आम्ही एकच आहोत. ते आम्ही, आणि हे सगळं या सगळ्यांकरवी घडवून कसं आणलं पाहिजे हे सांगणारा हा माणूस होता. या सगळ्यांचे फोकस थोडे चेंज करून त्यांचा अधिक दृष्टिकोन वाढवणारा, सर्वसमावेशक करणारा असा हा माणूस होता. आणि
शिक्षक कोणाला म्हटलं तर नुसतं शिकवतो त्याला नाही, तो त्याचं काहीतरी डॉक्युमेंटेशन. मला तुमच्या या बोलण्यात तेच वाटतं की नेहमी असं म्हटलंच जातं की शिक्षक खूप महत्वाचा फॅक्टर असतो तुमच्या जगण्यामध्ये. येस. आणि चाणक्य शिक्षकच होते, म्हणजे शिक्षकच एका होते. शिक्षकानं जर ठरवलं तर ते काय लेवलला येऊन. आमच्या नाटकाची पहिली टॅगलाईन हीच होती की एक शिक्षकच खरी क्रांती घडवू शकतो. वा. कारण सगळीकडे ना माणूस समाज घडवण्याचं काम हा शिक्षक करत असतो, त्याची जबाबदारी असते. खरी गोष्ट आहे. आणि जबाबदारी म्हणण्यापेक्षा खरं तर ते त्याचं उत्तरदायित्वच आहे, ते त्यांनी करणंच अपेक्षित आहे. आणि या शिक्षकांनी ते करून दाखवलं. हा युद्धशास्त्रात पारंगत होता, त्यांनी शस्त्र एक्स्ट्रॉर्डिनरी भयंकर. त्याच्यामध्ये आता या नाटकामध्ये मी हिंदी नाटक पाहिलंय, तर मला दिसते की तुम्ही काय ताकद लागत असेल ते संवाद म्हणायला. पण याच्यामध्ये ॲज अन ॲक्टर इतके अनुभवी अभिनेते आहात, हे नाटक करताना हिंदी करताना तुम्ही दुसरं कॅरेक्टर केलं होतं, आता तुम्ही चाणक्य करताय, तर कुठला प्रसंग साकारताना कस लागतो किंवा तुम्हाला मजा येते आतल्या ऍक्टरला? मला सेटअप मध्ये गेल्यावरच मजा येते. त्या वातावरणात दुसरी बेल झाली की मजा यायला सुरुवात होते. ताकद तर लागतेच, ताकदीपेक्षा अजून जो नटाचा, मला असं वाटतं की नाटक चालू असेपर्यंत किंवा ते कॅरेक्टर जोपर्यंत तुमच्या बरोबर आहे तोपर्यंत हा शोध चालू असायला हवा की हे अधिक चांगलं कसं पोचवता कसं येईल. कारण सगळंच्या सगळं कधीच पोचत नसतं, कधीतरी काहीतरी हरवतं, कधीतरी काहीतरी हे होत असतं. पण यातले सगळेच प्रसंग इतके म्हणजे तुमच्या संपूर्ण इन्व्हॉल्वमेंटची डिमांड असणार आहे. म्हणजे प्रेक्षकांनी उदाहरणार्थ चाणक्य मधला हा प्रसंग पाहण्यासाठी लोकांनी आलं पाहिजे. नाही, मला असं खरंच एक सांगता येणार नाही. याची 2 कारणं, खरं तर 3. एक तर मी चाणक्य आहे त्याच्यात, त्यामुळे आणि मी निर्माता पण आहे आणि मी त्याचा रूपांतरकार अनुवादकही आहे. त्यामुळे मी लिहिलेलं प्रत्येक वाक्य आणि शब्द लोकांनी ऐकावा, मी जे काही करतोय ते सगळं पाहावं, खरी गोष्ट, आणि मग लोकांनी यावंच असं वाटणारा हे आहे. पण नाही, हे ॲज अ पॅकेजच खूप महत्वाचं आहे. कारण या नाटकामध्ये जे हिंदीमध्ये तुम्ही बघितलं असेल तर ते नव्हत्या अशाही काही गोष्टी आहेत. हिंदी नाटकापेक्षा एक वेगळं त्याचं दृश्यात्मक स्वरूप पण तुम्हाला दिसणार आहे याच्यामध्ये. कारण याच्यात आमचे 7 वेगवेगळे खरं तर लोकेशन्स आहेत जी आम्ही तिथे उभी करतो. प्रकाश योजनेचा खूप हे उत्तम आहे त्याच्यातला भाग. यामध्ये काही फाईट्स आहेत, काही डेमॉन्स्ट्रेशन्स आहेत खूप चांगली वेपन्सची किंवा लढायांची. आणि गिमिकी नाही आहे, ते प्रॉपर स्टेजवर प्रॉपर ट्रेनरनी करून घेतलेल्या गोष्टी आहेत. संगीत अतिशय वेगळं आणि निनाद म्हैसाळकर मी याचं संगीत केलं आणि ते फारच अप्रतिम केलं. म्हणजे एक तर त्यातला किस्सा मला सांगायला आवडेल की मंदार चोळकर प्रतिथयश गीतकार हे मित्र आहेत. तर पहिली आमची जाहिरात आली तेव्हा मला मंदारचा फोन आला, यार याच्यात काही गाणी बिणी नाहीत का तुझ्या नाटकात? म्हटलं संस्कृतमध्ये लिहितोस का? तर करू आपण. तर तो म्हणाला नाही संस्कृत नाही, पण संस्कृत वाटेल अशा मराठीत करायला मला आवडेल. पण मला माहीत होतं अशी काही शक्यता नाही आहे फारशी. आणि आमचं जेव्हा ॲक्च्युअल म्युझिकचं बॅकग्राऊंडचं रेकॉर्डिंग चालू होतं तेव्हा असं लक्षात आलं की अरे काहीतरी इथे काहीतरी पाहिजे आपल्याला. तर मी रात्री 12 वाजता त्याला फोन केला, तोही कुठेतरी स्टुडिओत होता. तर म्हटलं अरे काहीतरी हवं आहे, काय मिळेल का? मी तुला ट्रॅक तयार होता, काहीतरी करशील का? तर तो म्हणाला हां तू बोल ना, सांग ना मला नाटकाबद्दल. तर मी असंच काही 10-12 मिनटं त्याच्याशी फोन तो ऐकत होता. तो इतका चतुर आहे की त्याने ते रेकॉर्ड केलं. अच्छा, माझं बोलणं हे झालं. बोलणं मी 1 वाजता रात्री झोपलो. 1:45 वाजता मित्रांनी लिहून गाणं पाठवलं. तो म्हणाला हे तू जे बोललास ना हे ऐकूनच मला इतकं हे आलं, मला काही माहिती नव्हतं आणि मला हे सुचलंय, बघ बसतंय का? आणि ते बसलं आणि ते नाटक त्याचे काही शब्द वापरलेही आहेत. अच्छा, एक मला पुन्हा जे चाणक्याने पण जे एक दिलंय ना नाटकामधनं, नकळत शब्दांमधनं नाही नकळत, की त्या पॅशनने आणि ऑनेस्टली तुम्ही तिथे केलंत ना की अशी सगळी माणसं आपोआप जोडली जातात, बरोबर येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण हे नाटक का बघावं याचं हे आहे की चाणक्य एक विचार म्हणून आजच्या तरुणापर्यंत पोचला पाहिजे. कारण तरुण पिढी
कडनं जे काही घडायचं असतं ते घडत असतं, अगदी. तेच घडवत असतात. ते विद्यार्थी असोत, ते काम करणारे असोत, ते काही शिकणारे असोत, त्यांच्यापर्यंत हा चाणक्य पोचला ना तर त्यांच्याही मनोभूमिकेमध्ये खूप फरक पडू शकेल. किती छान आहे, हे महत्त्वाचं खूप आहे. खूप गरजेचं आहे एवढ्या करताय, कारण नाटक हा संस्कारच मुळात असा आहे की जो नकळत केला जातो. जसं सावरकरांनी एके ठिकाणी म्हटलंय की ज्या गोष्टी 100 भाषणांनी साध्य करता येते ते एका नाटकाने होते, खरी गोष्ट. म्हणून तर त्यांनी सुद्धा नाटकं लिहिली ना. तसंच या नाटकाने होणारे जे त्या अनुषंगाने होणारे जे परिणाम आहेत ना ते फार महत्वाचे आहेत. त्याकरता हे नाटक याच्यामध्ये पाहिलं. आता तुम्ही असं म्हणालात की तरुणांनी पाहिलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी पाहिलं, त्याची भाषा जी आहे नाटकाची ती कशी ठेवली आपण? म्हणजे ती भाषा खूप चांगली झाली आहे, म्हणजे सॉलिड आहे भाषा. कसं बोलतोस रे वगैरे असं पण विचारलं जातं, तुम्ही सगळेच हे एवढं कसं बोलता, परंतु काय कळलं नाही यातलं तर असं काहीच होत नाही. म्हणजे माझ्याकडे आमच्या यशवंतच्या प्रयोगानंतर एक 16 आणि 18 वर्षाच्या 2 मुली होत्या. त्या आल्या होत्या, त्या म्हणाल्या आम्ही इंग्लिश मीडियममध्ये शिकलेलो आहोत, घरात आम्ही मराठी बोलतो, आपलं शिवाजी पार्कला राहणार आहे. तर आम्ही आईबाबांनी सांगितलं म्हणून खरं तर आम्ही आलो. वी न्यू अबाउट चाणक्य बट दॅट चाणक्य नीती अँड कोट्स वी हॅड रेड वगैरे वगैरे. पण त्या म्हणाल्या, म्हटलं मग तुम्हाला काय कळलं नाही यातलं? तर नाही तसं काही झालंच नाही, आम्हाला सगळं कळलं, आम्हाला कनेक्ट झालं, आम्हाला पूर्ण समजलं आणि काय सांगायचं त्यातनं तेही कळलं. अरे वा. तर आता आम्ही परत येणार होतो आमच्या मैत्रिणींना घेऊन बघायला आणि नेक्स्ट प्रयोगाला त्या आल्या होत्या. अरे किती छान आहे. हो, हे फार महत्वाचं आहे. हां, म्हणजे जरी काय होतं माहिती ना, जरी चाणक्य हे कॅरेक्टर आपण ज्याला 2500 वर्षापूर्वीचं कॅरेक्टर आहे, आता कसं कनेक्ट होणार असं म्हणतो ना, तो विचार तितक्या समृद्धपणे आणि तितक्या नेमकेपणाने मांडला तर ते शब्द पोचतात. आम्हालाही थोडंसं आम्ही साशंक होतो, आपण थोडं मेलो डाऊन करायला. बरं, याची भाषा मुळात अशी ऐतिहासिक किंवा अशी हे नसली, समृद्ध, हा पल्लेदार आहे, पण ते त्या काळाची म्हणून गरज म्हणून ठेवलेली आहे, पण ती बोलली जाते खूप सहज. अनेक वेळेला असं होतं की मी बोलता बोलता एखादा इंग्लिश शब्द किंवा तू एखादा इंग्लिश शब्द वापरशील, तो इंग्लिश शब्द मला कळला नसेल, पण तो संदर्भाने मला कळतो. करेक्ट. कारण आपलं कम्युनिकेशन एस्टॅब्लिश झालेलं असतं, तर ते होणं महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही ऐतिहासिक थाटामध्ये वगैरे नाटक बिलकुल होत नाही. नाटकाची मांडणी ती अतिशय नॉर्मल पद्धतीने होते, पण त्याच्यातही एक जे थोडीशी थिन लाईन आहे ना की ऐतिहासिक आणि एकदम नॉर्मल, म्हणजे हे काय रे कसं म्हणतो असं नाही होणार. थोडंसं त्याला वेट आहे, कारण ती भाषा तशी बोलली गेली नाही तर त्याचा अर्थ पोचणार नाही. तेवढाच त्याला ते वजन, त्या वजनाने ती बोलली जाते प्रत्येकाकडनं आणि ती पोचते. अजून महत्वाचं, आता जसं मला बोलतो तसं मला सुचतंय, आणखीन एक कारण हे नाटक बघावं लोकांनी, याचं कारण असं की गेल्या 20, 22, 25 वर्षांमध्ये कदाचित या प्रकाराची मांडणीच मराठी नाटकात झालेली नाहीये. ओके. या एवढ्या स्केलचं, कारण आता जी आपण आजूबाजूला बरीचशी नाटकं बघतो ती घरगुती आणि आपल्या मराठी नाटकांचं कौटुंबिक असतात. बरोबर. या नाटकाची अजून एक टॅगलाईन आहे, आत्मकेंद्रित मानसिकतेला हलवून जागं करणारं नाटक. आज झालंय काय, आपण खूप आपल्या आपल्यात, मग अगदी आपल्या आपल्यात नाही तर आपल्या आपल्या मोबाईलमध्ये असेच गेलेलो आहोत. बाजूबाजूला बसून नवरा बायको मोबाईलवरच असतात, हेही आपण पाहिलेलं आहे अनेक वेळेला. हा एक दृश्य भाग म्हणून मान्य झाला, पण ही आत्मकेंद्रित जी झाली ना, मी फक्त माझं किंवा माझी बायको आणि माझं घर याच्या पलीकडे जर बघत नसेल तर त्याच्यातही कुठेतरी एक त्याला धक्का देणं गरजेचं आहे. तेही करणारं हे नाटक नक्कीच आहे. मला वाटतं रणांगण नंतर या स्केलनी आलेलं एखादं हॅमलेट सारखं चंदू सरांनी केलं होतं नाटक, पण ते पुन्हा एक वेगळं क्लासिक म्हणून त्या पद्धतीने मांडलं होतं. पण अशा प्रकारचं एक ज्याला आम्ही सामाजिक नाटकच म्हणतो, असं नाटक मराठी रंगभूमीवर आलेलं नाही. गेली जवळपास आता 20 प्रयोग झाले, तर या 20 प्रयोगामध्ये लक्षात राहतील अशा काही रिॲक्शन्स आहेत का लोकांच्या? मला अगदी परवा एक खूप गोड अनुभव आला. रिॲक्शन्स खूपच आहेत लोकांच्या. हा गोड अनुभव म्हणजे नाटक संपलं, आम्ही आपली तयारी करून निघायला, तर मेकअप रूममध्ये एक काका आले, 70-72 वर्षाचे असतील. साधा पांढरा लेंगा, पांढरी कोपरी, म्हणजे घरातनं बाहेर पडून आले तसं. 1 मिनिटं बोलायचं म्हटलं. हा बोला. तर ते म्हणाले मी इथे समोरच राहतो, समोरच माझं दुकान आहे. म्हटलं बरं, तुमच्यात जर तग धरायची हिंमत असेल ना तर खूप खूप प्रयोग होतील या नाटकाचे. म्हटलं बरं काका धन्यवाद. मग ते 2-3 वेळेला हे वाक्य बोलले. मग त्यांनी काहीतरी आजूबाजूच्या गोष्टी सांगितल्या, परत हे खूप छान होतं हे वगैरे वगैरे. परत ते हे म्हणायला लागले, नाटक ना हे लोकांपर्यंत पोचायला पाहिजे, हे
थोडी हिंमत धरलीत ना लगेच, कारण त्या दिवशी बुकिंग थोडं कमी होतं, तर त्याने तुम्ही हलून जाऊ नका. तुम्ही तग धरला, तग धरण्याची हिंमत ठेवलीत ना तर खूप प्रयोग होणार या नाटकाचे, खूप पोचणार. म्हटलं हो हो. परत जाताना वळून परत आले आणि म्हणाले, तुम्हाला सांगतो शैलेश, तुम्ही तग धरलीत ना, हिंमत ठेवलीत ना, तर मी तुम्हाला लागलं तर अर्थसहाय्य करायला तयार आहे, असं बोलले आणि निघून गेले. सौमित्र, हा अनुभव असा आहे की एक प्रेक्षक येतो, तो तिकीट काढूनच येतो बिचारा, तो बघतो, पण या नाटकामध्ये तो माणूस बघता बघता इतका इन्व्हॉल्व झाला की तुम्हाला काही मदत लागली तर मी आहे. आपण आर्थिक मदत सहसा उठून नाही करत मराठी माणूस कोणाला. 100%. हा, आणि बरं तो काही धंद्याच्या हिशोबाने आला का, त्याला दिसलं होतं काही असा खूप मोठा धंदा नाहीये, पण त्याला ही गरज वाटली की याला मी हातभार लावला पाहिजे. हीच गोष्ट इतकी उमेद देऊन जाणार आहे ना. आणि त्याने आम्हाला पुन्हा एकदा असं वाटलं की येस, आपण लोकांपर्यंत पोचायचा आणि पोचवण्याचा, हे नाटक पोचवण्याचा प्रत्येक प्रयत्न केला पाहिजे, आणि तो आम्ही करतोच आहे. पण मला त्यातल्या तरुणांकडनं जास्त आशा आहे. तरुण तसंही नाटक हल्ली कमी बघतात असं आपण ऐकतो, पाहतो, पण हे नाटक तरुणांनी बघितलं तर मला असं वाटतं अलीकडच्या काळामध्ये ना चाणक्याबद्दलचं कुतूहल वाढलंय. त्याला अनेक कारण आहेत. म्हणजे सोशल मीडियावर त्याचे कोट्स यायला लागले आहेत, आणि जसं तुम्ही म्हणालात की आजची परिस्थिती तशीच आहे ना, त्याचं कुठलं कोट काढून टाकलं की असं वाटतं रे हे आजूबाजूला असंच चाललंय. ती एक वेगळी गंमत आहे. चाणक्याचे कोट्स म्हणून जे येतात ना, ते अनेक वेळेला काय फेकही असतात. म्हणजे त्यांनी निदान चाणक्य नाव प्रमोट तरी होतं, चाणक्य एवढंच माहिती आहे, पण म्हणून मग हल्ली कोणीही चाणक्य होतं पटकन. मला म्हणायचं की हे लोक का करतात असं, तर त्यांना चाणक्याबद्दल कुतूहल आहे ऍट द एंड ऑफ द डे. आणि मग तेच कुतूहल जर शमवण्यासाठी आपल्याकडे असं नाटक आलं असेल तर मग फुकट काहीतरी फालतू अवेलेबल असलेली कोट्स बघण्यापेक्षा ऑथेंटिक काहीतरी जर आपल्याकडे आले तर ते आपण का पाहू नये. निश्चितच. आणि म्हणून मला चाणक्य फार महत्वाचं वाटतं. अर्थात जसं मी म्हणालो की तरुणांनी पाहिलं पाहिजे, शिक्षकांनी बघितलं पाहिजे, कारण चाणक्य काय फक्त शेंडीपुरते नव्हते, त्या पलीकडचा खूप मोठा माणूस तो होता. तर मग खूप मोठा म्हणजे काय, हे एका पाहण्याची ही एक काय कोण आहे तो की ज्याच्यातनं आपण साधारण स्कोप मधनं बघू शकतो की एवढा हा चाणक्य होता. आणि इतकी छान छान कलाकार याच्यामध्ये आहेत, तर हे नाटक चाललं पाहिजे. आणि आत्ता जो अनुभव तुम्ही सांगितलात की तो प्रेक्षक म्हणाला की मी मदत करू शकतो, काहीतरी मी करीन माझ्यापर्यंत, हे वाटणं किती सुंदर आहे. एक्झॅक्टली, हेच खूप सुंदर, हे खूप भारी, खूप भावलं. त्यामुळे या निमित्तानं मलाही सांगायला आवडेल की असं काहीतरी नाटक जर रंगभूमीवर येत असेल तर मित्र म्हणे लाईमलाईटचा एक खारीचा वाटा की हे नाटक त्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण प्रमोशनसाठी, नाटकांसाठी जागाच आत्ता उपलब्ध नाही आहे. तर हे एक माध्यम आहे की लोकांनी हे नाटक जरूर पाहावं आणि शहाणं व्हावं, कारण नाटक शहाणं करतं. तर शैलेशजी, तुम्ही इथं आलात, चाणक्याबद्दल बोललात खूप सारं, आणि खूप बोलण्यासारखं असेल सुद्धा, पण आपण हळूहळू बोलत राहूच, कारण हे नाटक काय असं सिनेमासारखं 3 दिवसात संपणार नाही. तर याचे आणखी 50-100 प्रयोग हवेत, 500 प्रयोगापर्यंत पण जावं नाटक. टप्प्याटप्प्यावर आपण बोलूच यात, कारण प्रत्येक प्रयोग हा प्रयोगच आहे. अगदी. त्यामुळे अनुभव वेगळा असेल. तर तुम्ही आलात, मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये बोललात, मला खूप बरं वाटलं आणि खूप शुभेच्छा. थँक्यू सौमित्र. आणि मुख्य म्हणजे सौमित्र, तुला मनापासून धन्यवाद, कारण मला आठवते नाटकाची पहिली जाहिरात किंवा पहिलं सोशल मीडियाचं पोस्टर आल्यानंतर तू मला स्वतःहून पुढे येऊन त्या काकांनी केली, त्याच उद्देशानं तू समोर येऊन मला सांगितलं होतंस की त्याचं काय आपल्याला कुठे काय मांडायचं असेल तर आपण करूया नक्की, माझ्याकडनं जी मदत होईल ती मी नक्की करीन. आणि हे तू तेव्हा आवर्जून बोलला होता. आपल्याला आज संधी मिळाली आणि आपण हे करतो, जुळून आला योग. पण मी मित्र म्हणेचा, तुला माहिती आहे, मी तुझ्या बहुतेक प्रत्येक एपिसोड नंतर तुला मेसेज करतो, मला खूप आवडतात. आणि हे लाईमलाईटचं, मित्र म्हणे लाईमलाईटचं जे सुरू केलंय हे फारच चांगलं आहे, कारण याची खूप, एक नाटकवाला म्हणून त्याची किती गरज आहे हे मी जाणू शकतो, निर्माता म्हणून पण नाही, निर्माता तो नाटकवालाच आहे, नाटकवाले होते, एक फॅमिली आहे ती, आणि प्रत्येकाला याची खूप गरज आहे, आणि ती तू आपल्या बाजूनी हे करतोयस, पूर्ण करतोयस, याबद्दल सगळ्यांच्या वतीनं मी तुझे थँक्यू. नाटक जरूर पहा थिएटरमध्ये, आणि त्याच्या जाहिराती येत आहेत सोशल मीडियावर. चाणक्यचं आहे काही पेज वगैरे? सोशल मीडियावर चाणक्य मराठी प्ले म्हणून हे आहे, याच्यावर फेसबुक इन्स्टावर ते पेज आहे, ते जरूर पहा, फॉलो करा, आणि नाटक पहा, आणि नाटक पाहिल्यानंतर फीडबॅक द्या, कसं अवश्य द्या, ते फार महत्वाचं आहे. तर मी तर थांबतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.